नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनीमध्ये आपले स्वागत आहे. आपण पाहत आहात नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनी, समर्पित, निष्पक्ष, निर्भीक. सावनेर परिसरात प्रस्तावित डिफेन्स न्यूक्लिअर कॉरिडॉरसाठी सुरू असलेल्या जमीन संपादनाचा हालचाली विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहे. प्रकल्पासाठी आपली शेतजमीन देण्यास स्पष्ट नकार देत 9 गावातील शेतकऱ्यांनी सावनेर तहसील कार्यालयावर मोर्चा काढून घेराव घातला. मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी हातात फलक घेत आणि जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष आपल्या मागण्यांकडे वेधले. जमीन आमच्या हक्काची आहे, ती कोणत्याही परिस्थितीत देणार नाही, 1 इंचही जमीन देणार नाही, अशा घोषणांनी तहसील कार्यालय परिसर दणाणून गेला. आंदोलक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार शेती हाच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची योग्य चर्चा न करता, पारदर्शक प्रक्रिया न राबवता आणि त्यांची संमती न घेता जमीन संपादनाचा कोणताही निर्णय घेतला जाऊ नये, अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली. 9 गावातील 8 ग्रामपंचायतीच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांकडे स्वतंत्र निवेदने सादर करण्यात आली. तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत शेतकऱ्यांनी आपली भूमिका शासनापर्यंत पोहोचविण्याची मागणी केली. या आंदोलनात माडेगावचे सरपंच धर्मेंद्र खोंडे, माजी सरपंच शंकरराव मोवाडे, चंद्रकांत सोमकुवर, जोगा येथील सरपंच शंकरराव टोंगे, वामनराव मोवाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपराव उईके, जैतपूर छत्रापूर ग्रामपंचायत क्षेत्रातील मनोहर काकडे, सालाई येथील श्रीकांत मोहतकर, भावेश वाखोरे, जठामखोरा येथील सरपंच सोनू रावसाहेब, कृष्णाजी पांडे, हरीश मोहातकर, दिलीप मोहातकर, नानाजी माडेकर, खुरसापार येथील भूषण कुबडे, मंगेश जोगी यांच्यासह विविध गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रशासनाने शेतकऱ्यांची निवेदने स्वीकारून त्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. मात्र केवळ आश्वासन नको, तर शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. दरम्यान या आंदोलनामुळे काही काळ सावनेर तहसील कार्यालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. प्रस्तावित प्रकल्पाबाबत शासनाने शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. आता शासन शेतकऱ्यांचा या विरोधाची दखल घेऊन काय निर्णय घेते, याकडे सावनेर परिसरातील 9 गावातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. सरपंच ग्रामपंचायत माडेगाव. शासनाने जो आमच्या इथे होऊ घातलेला MIDC प्रोजेक्ट आहे, त्या MIDC प्रोजेक्टला आमचं सर्वस्व 9 गाव आहे, 8 ग्रामपंचायतच्या 8ही ग्रामपंचायतच्या ग्रामसभेचा ठराव घेऊन या प्रोजेक्टला आमचा पूर्ण विरोध आहे. आणि आम्ही ज्या हिशोबाने ठरवलं आहे की कोणी म्हणतात मोबदला देऊ, हे देऊ, 4 पट देऊ, 5 पट, आम्हाला 1ही रुपया तुमचा हवा नाही. फक्त आम्ही आमची जमीन देणार नाही, एवढं आम्ही ठाम गृहीत धरलं आहे. आमच्या सुपीक जमीन आहे, ओलिताची आहे, तुम्हाला प्रोजेक्टच करायचा आहे. आम्ही शासनाच्या प्रोजेक्टला विरोध नाही, पण जिकडे पडीत जागा आहे तिकडे तुम्ही प्रोजेक्ट करा. सावनेरला लागूनच MIDC आहे, तिथे खाली जागा आहे, तिथे तुमचा प्रोजेक्ट न्या. आणि आमच्या ज्या सुपीक जमीन आहे, आम्हाला सुखरूप आमच्या परिवारासाठी त्या शेतीला उपयोगी येऊ द्या. धन्यवाद. नमस्कार, मी हरीश मोहतर. आज आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये 9 गावामध्ये DNA कॉरिडॉर हा प्रोजेक्ट येत आहे. तर प्रोजेक्टला आमचा विरोध नाही आहे, पण जसं शेतकऱ्यावरती निर्बंध लावले आहे, आमच्या ज्या मागण्या आहे, म्हणजे जसं आज फेरफार बंद झालेला आहे, लोन बंद केलेले आहे, सगळ्या गोष्टीवर निर्बंध लावले. आणि आज आम्ही एक लोकशाही पद्धतीने इथे निवेदन द्यायला आलो, तर इथे शिक्षण 37 लागून आम्हाला इथे निवेदन देण्यापासून रोखण्यात आलेलं आहे. आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही बाहेर थांबा, दिवस येणार. मला सांगा, हा तहसील कार्यालय शेतकऱ्यांसाठी आहे. आम्ही इथे शेतकऱ्यांच्या मागण्या द्यायला आलो आहे. आम्ही इथे काही नारेबाजी नाही केली, काही कुणाचा विरोध नाही केला. आम्हाला एक लोकशाही पद्धतीने निवेदन देण्याचा अधिकार आहे. आणि सर्व शेतकरी आमचे इथे आणि सेक्शन 37 लावले आणि पोलीस बंदोबस्त इथे लावल्यामुळे आमचे अर्धे शेतकरी बिचारे घाबरलेले आहे. कारण साधारण परिवारातले आहे, तर अर्धे शेतकरी बिचारे आमचे परत गावाला गेलेले आहे. आमची एकच मागणी आहे, जसं आमच्यावरती निर्बंध लावले, तुम्हाला अधिकार आहे ना, पण तुम्ही एकदा शेतकऱ्याला विश्वासात तर घ्या, शेतकऱ्याला विचारा तर की तुमच्या मागण्या काय. आमच्यावर निर्बंध लावून दिले नाही. आम्हाला सांगितलं की तुमच्या इथं प्रोजेक्ट येणारच आहे, पण तुम्ही शेतकऱ्याला विचारा तुमच्या मागण्या काय. अजूनपर्यंत तुम्ही मोबदला किती देणार आहे ते नाही माहिती, प्रोजेक्ट कोणता येणार आहे ते नाही माहिती आहे. जे आमचा जो DNA कॉरिडॉर आहे, जो प्रकल्प आता त्यांनी 2709 हेक्टरच्या जवळपास त्यांनी जे मागणी केलेली आहे, मागत आहे आमची परवानगी न घेता त्यांनी पहिली गोष्ट सेक्शन लागू केलेली आहे. वरून आम्ही सर्व ग्रामपंचायतींनी, ज्या 8 ग्रामपंचायती आहे, त्या 9 गावं आहेत, त्यांनी सर्वांनी एकतेनं एकच निर्णय घेतलेला आहे, ग्रामसभेत घेतलेला आहे की आम्हाला 1 इंच सुद्धा जमीन द्यायची नाहीये. आणि ही मागणीसाठी आम्ही निवेदन द्यायला, हरकती द्यायला इथं आलो असता यांनी सेक्शन 37 लागू केलं, म्हणजे जमावबंदी.
आणि त्यानंतर आम्हाला SDO ला आणि बाकी लोकांना निवेदन देण्यापासून थांबवत आहे. तर आमची मागणी एवढीच आहे की आम्ही आमची जमीन 1 इंच सुद्धा देणार नाही. धन्यवाद. नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनीसाठी किशोर ढुंडुले, सावनेर. या प्रकरणावरील प्रत्येक अधिकृत अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. अशाच विश्वासार्ह आणि निष्पक्ष बातम्यांसाठी नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दबायला विसरू नका.